जय शिवराय मित्रांनो वितरणाला मोठा विलंब झालेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता या पार्श्वभूमीवरती हप्त्याच्या संदर्भातील विविध बातम्या येत आहेत। खात्यामध्ये एकत्रितपणे 4000 रुपये येणार, खात्यात एकत्रितपणे 6000 येणार, उद्या येणार, परवा येणार। याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की नेमका नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि मित्रांनो, याच योजनेच्या संदर्भातील आलेला एक नवीन आणि महत्त्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलेला आहे की पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता वितरित होणं अपेक्षित होतं, परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी संपत आला तरी सुद्धा हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला नाही आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होते। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलं होतं की नगरपंचायतच्या ज्या निवडणुका सुरू असतानाच राज्य शासनाच्या माध्यमातून या हप्ता वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या होत्या, ज्याच्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची जी काही यादी तयार करणं असेल, RFT साईन करणं असेल, या प्रक्रिया कुठेतरी तयार करण्यात आलेल्या होत्या आणि याच्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी देखील करण्यात आलेली होती। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 92,48,000 पेक्षा जास्त पात्र असलेले लाभार्थी पीएम किसान योजनेमधून कमी होऊन 90 लाख काही 42,000च्या आसपास झालेले आहेत आणि याच पात्र असलेल्या 90,42,000 लाभार्थ्यांना हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शासनाच्या माध्यमातून आता वितरित केला जाणार आहे। याच्यामध्ये महत्त्वाची अशी बाब ठेवण्यात आलेली होती ती म्हणजे फार्मर ID। ज्या शेतकऱ्यांचे फार्मर ID जनरेट झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता देण्यात आलेला आणि अशाच पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे। याच्यासाठी निधीची मागणी करण्यात आलेली होती व त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। लवकरच म्हणजे साधारणपणे 28 जानेवारी तारखेनंतर केव्हाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरता 1800 रुपये कोटीचा आसपास निधी शासनाच्या माध्यमातून वितरित केला जाईल आणि याच जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू केली जाणार आहे। एकंदरीत राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या अशा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका 5 फेब्रुवारीला मतदान होते आणि मोठ्या प्रमाणात विलंब झालेला हा हप्ता या निवडणुकीपूर्वीच वितरण करण्याची शासनाची तयारी आहे। साधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या वितरणाच्या प्रक्रियेला सुरू करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो। याच्या निधी वितरणाचा GR हा 28 तारखेनंतर येणार असल्याची एक अपडेट समोर आलेली आहे आणि याचा GR आल्यानंतर सुद्धा आपण अपडेट घेणार आहोत, परंतु येणारा हप्ता हा फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 2000चा हप्ता असणार आहे। 1 फेब्रुवारी बजेट जाहीर होतं आहे। 1 फेब्रुवारीला बजेट जाहीर झाल्यानंतर पीएम किसानचा पुढील हप्ता पुढील फेब्रुवारीच्या 3ऱ्या-4थ्या आठवड्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो। तूर्तास तरी या हप्त्याच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं अपडेट होतं। याचा GR आल्यानंतर आणि त्याची वितरणाची तारीख जाहीर केल्यानंतर सुद्धा आपण याच्याबद्दल अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।